संगमेश्वर महाविद्यालय इको नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या सूचनेनुसार वृक्ष लागवडीस सुरुवात झाली आहे। जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशजी देवर्षी, सहाय्यक लोक अभिरक्षक देवयानी केणगी यांच्या सहयोगाने न्यायाधीश निवास परिसर मधील 2 एकर परिसरात ऑक्सिजन पार्क निर्मिती होते आहे। इको नेचर क्लबच्या माध्यमातून औषधी वनस्पती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला। जिल्हा न्यायाधीश योगेश राणे आणि न्यायाधीश पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। उपस्थित संगमेश्वर महाविद्यालय प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, प्राध्यापिका शिवाई शेळके यांच्या नियोजनात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले। तसेच ऑक्सिजन पार्क साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची टीम श्रमदान करत आहे। तेथील सुरक्षा बल वृक्षांना पाणी घालण्याची जबाबदारी घेतली आहे। इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक वसुंधरा अभियानाचे पर्यावरण दूत मनोज देवकर यांनी वृक्षारोपण, कृतिशीलता, पर्यावरण प्रबोधन संवाद साधला आणि मुलांना कशा पद्धतीने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करावे याची माहिती दिली। माझी वसुंधरा अभियानास प्रतिसाद देत कंपोस्ट खत निर्मिती यासाठी 4x4 चा खड्डा करून त्यात पालापाचोळा टाकून वृक्षासाठी सेंद्रिय खत निर्मिती ही तयार होत आहे। विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे पूर्ण होत आहे, अशी माहिती मनोज देवकर यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।